हाय व्ह्युअर्स, भगवद्गीता वाचताना आहे ना मला अर्जुन आणि कृष्णाचा संवाद फार आवडतो. त्याच्यामध्ये अर्जुन म्हणतोय की तस्मा प्रणाम्यम प्रणिधाय कायम प्रसादे त्वं महिषमिड्यम पितेव पुत्रस्य सखेव सख्यो प्रिया प्रियार्ह्यासी देव सोड्यो. ह्याच्यामध्ये अर्जुन काय म्हणतोय कृष्णाला की प्रत्येक जीवाचे आराध्य तुम्हीच आहात. मी साष्टांग प्रणिमात करून तुमच्याकडे कृपायाचना करीत आहे. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्रांचा उर्मटपणा सहन करतो किंवा एक मित्र दुसऱ्या मित्राचा जो उद्धटपणा सहन करतो किंवा पत्नी आपल्या पतीचा जो उद्दामपणा सहन करते, त्याप्रमाणे ना कृपया मी केलेल्या अपराधांची मला क्षमा करा. आता अर्जुनासारखा माणूस भगवान कृष्णांची क्षमायाचना करतो. क्षमायाचना करणं म्हणजे आपण केलेल्या कृत्याबद्दल आहे ना जाणीव असणं. त्या जाणीवेतून आपण क्षमा मागतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. आता मला काही लोकांच्यात आहे ना म्हणजे हे गुण दिसत नाही. त्यांच्यात ना क्रुद्धपणा असतो, म्हणजे एखाद्याबद्दल खुनशी स्वभाव असतो. तर याच्यामुळे माणसाचा कोणता आत्मिक विकास होत नाही. भले त्याने पुराण पोथ्या किती वाचू दे, पण ज्याच्यामध्ये क्षमायाचना नाही ना तो अशा भक्तिमय परमपदाला जाऊ शकत नाही. आता बऱ्याच गोष्टी अशा समाजात पाहायला मिळतात, हेवे दावे केले जातात आणि त्याच्यातून मग नुकसान फक्त स्वतःचंच असतं. काही लोकांना ते गोष्टी कळतच नाही. याच्यामुळे काय होतं की बऱ्याच लोकांचं म्हणजे घरी जळताना मी पाहिलं आहे, कारण त्यांच्यामध्ये क्षमा हे भावनाच नसतात. कारण पती पत्नीमध्ये वादविवाद वाढत चाललेले राहतात. मी बघतोय इथे नमतेपणा घेणं जरुरी असतं. समाजात अशा कित्येक गोष्टी माझ्या नजरेस पडतात. त्याच्यामध्ये आज खरंच समाजाला जर कोणत्या गोष्टीची जरूरत आहे ती म्हणजे नैतिकतेची, अध्यात्माची. कारण अध्यात्म हा मानवी विकासाचा प्रथम पाया आहे आणि त्याच्यातून एक उत्कृष्ट आणि सुसंगत असा समाज घडत असतो. ह्या गोष्टी असतात की ज्या माणसाला माणूस म्हणून माणुसकी पण राखून ठेवण्यात उपयोगी पडतात. आता मी एवढं म्हणजे तत्त्वज्ञानी नाही, पण मला असं वाटतं आणि मी हे विचार लोकांपर्यंत मांडावे असं मला नेहमी वाटतं. आज गोष्ट पाहतोय की अध्यात्म नसल्यामुळे लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत. शोकांतिक आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून अशा नराधमांचा निषेध करतो. तुम्ही आजूबाजूला सतर्क राहा, सावध राहा. कारण परिस्थिती अशी झाली की लहान मुलंही अशा राक्षसांच्या तावडीत सापडत आहे. मग आपला सशक्त समाज याच्यावरती का नाही रिॲक्ट होत, हा कधी कधी प्रश्न पडतो. झालं पाहिजे, रिॲक्ट झालं पाहिजे. लहान मुलांवरती बलात्कार होतात. आज ह्युमन ट्रॅफिकिंग होत आहे. काही लोकांना वेश्या व्यवसायात ढकलायला भाग पाडलं जातं आहे. तर ह्या गोष्टींना आजच्या गंभीर समस्या होत आहे. का तर एक सशक्त समाज कुठेतरी हरवला आहे असं मला वाटतं. आताच मी न्यूजमध्ये एक गोष्ट पाहिली की 6 वर्षाची मुलगी, तिच्या तोंडात दगड भरून छिन्न विच्छिन्न करून तिच्यावरती बलात्कार केला होता. ही खूप लज्जास्पद आणि वाईट गोष्ट आहे. त्याच्यावरती ना कडक आणि कठोर नियमन आणि कायदे झाले पाहिजेत. मात्र समाजाला मला एकच विनंती आहे की आजूबाजूला तुम्ही अवेअर राहा. आपली मुलं कुठे जात आहेत, काय करत आहेत हे पाहिलं पाहिजे. कारण आता सोशल मीडिया आला. सोशल मीडियामुळे काय झाले, कनेक्टिव्हिटी आली. मुलांच्या हातात मोबाईल असतात. नकळत त्या बऱ्याच गोष्टींची त्यांना माहिती होते, जाणीव होते. पण ती माहिती त्यांना योग्य वयात नाही पोचत, ती वयाच्या अगोदरच त्यांना पोचते. मग याला जबाबदार कोण, तर पालक आहेत. पालक जे मोबाईल देत आहेत मुलांच्या हातात, त्यांचे खरंच म्हणजे हे वय आहे का मोबाईल देण्याचं? आता व्हॉट्सॲप चालू आहे, इंस्टाग्राम चालू आहे, त्याच्यावरती ते कोणत्या प्रकारचे रील्स पाहतात किंवा ते कोणत्या प्रकारचे स्टेटस ठेवतात, हे पालकांनी आहे ना जाणून आणि समजून घेतलं पाहिजे. जरी आपण एका तंत्रज्ञान युगात राहत असलो, पण हे तंत्रज्ञान आज जे वापरतोय ते मुलांच्या हातात सुरक्षित आहे का?
किंवा त्याच्यापासून मुलं सुरक्षित आहेत का हे पडताळून पाहिलं पाहिजे. कारण ह्या गोष्टी सहजासहजी सोप्या नाहीत. आजकाल मुलांच्याकडे म्हणजे गेमिंग वगैरे खेळायला मोबाईल पालक देतात. याच्याने काय होतं की मुलांचे जे मेंदूंची वाढ आहे ती व्यवस्थित आणि परिपूर्ण होत नाही. मुलांचा जो मानसिक विकास आहे तो होत नाही. आता मागे ब्लू व्हेल गेम येऊन गेला, त्याच्यामध्ये कित्येक मुलांनी आत्महत्या केल्या. परत आता वेगवेगळे टास्क देतात, त्याच्यातून मुलं काही कृत्य करतात. माळ्यावरून उडी टाक, फास लावून घे, असे नको ते गेम असे ऑनलाईन आहेत. त्याचबरोबर आता काय होतं आहे की मुलं साधे साधे गेम खेळत बसतात. तर त्याने काय होतं, त्यांचा जो कॉन्सन्ट्रेशन फोकस राहतं तो हा कमी होत जातो. न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम त्यांना फेस होऊ शकतात. हे पालकांनी इथे लक्षात घेतलं पाहिजे. तर आणि दुसरी गोष्ट काय मला जाणवते की आपण आपल्या मुलांना योग्य वेळी धाक दिला पाहिजे. कारण योग्य वयातच वळण लावलं पाहिजे. आता काही जण प्रश्न करतील की तुला मुलं नाहीत, तू हे का बोलतो. कारण मी आजूबाजूला ज्या गोष्टी पाहतोय त्याच्यावरून मी हा व्हिडिओ मांडतोय. आणि मला मांडावंसं वाटतं जेन्युइनली. का माहिती आहे का, कारण काही लोकांना याचे काय गंभीर परिणाम असतील याची जरा पण जाणीव नसते. मी जेव्हा रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात गेलो होतो तेव्हा 8 ते 12 वर्षाचा काहीतरी मुलगा होता आणि चांगल्या घराण्यातला होता. त्याचे वडील होते ते इंजिनियर होते, आई चांगली शिकलेली होती, सॉफ्टवेअर इंजिनियर होती. आणि त्यांच्या मुलाला त्यांनी त्यांच्या आजोबांकडे ठेवलं होतं. तर आता मुला साहजिकच पैशावाले असल्यामुळे त्यांनी टॅब मस्तपैकी घेऊन दिला. पण त्याचा असा परिणाम झाला की मुलगा आहे ना त्या टॅबवरती गेमिंग खेळू लागला. असं खेळता खेळता त्याला लस लागली त्या गेमची. आणि नंतर मग ना त्याच्या असं हायपर ॲक्टिव्हिटी व्हायला लागला. कधी तो पालकांना मारायला धावून जायला लागला, काही करायला लागला. तर ह्या गोष्टी म्हणजे याला जबाबदार कोण, की मुलाची जे मानसिक स्वास्थ्याला जबाबदार कोण होतं, पालक होते की तो स्वतः मुलगा होता. नाही तर पालक होते. कारण 8 ते 12 वर्षाच्या मुलांना काय माहिती असणार की हे टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे असा त्यांच्यावरती परिणाम होईल. त्याच्यामुळे पालकांनी कुठे ना कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे की आपण मुलांसाठी काय नियोजन केलं पाहिजे, मानसिक स्वास्थ्य कसं मुलांचं व्यवस्थित राहील याचं पालकांनी नियोजन केलं पाहिजे. आज जे संस्कार शिबिर होते त्याच्यामध्ये मुलांना पाठवलं पाहिजे. आपण नेहमीच्या नेहमी त्यांना पूजा अर्चा करायला लावली पाहिजे, ध्यानधारणा करायला लावली पाहिजे. या गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे. पहिलं जर त्यांचा मानसिक विकास जर चांगला झाला तर ते उद्याचे भावी सक्षम नागरिक असतील. पण पालकांची मानसिकताच नसते की आपल्या मुलांना काय द्यावं चांगलं. फक्त आजूबाजूची सोसायटीने बाबा आहे ना तर त्याच्याप्रमाणे ते वागायचा, राहायचा, आपल्या मुलांना द्यायचा प्रयत्न करतात. आता म्हणजे यात त्यांची चुकी आहे असं मी म्हणणार नाही. पण तरी पण कुठे ना कुठे आपण स्वतःवरती बंधनं घातली पाहिजे. आता एखाद्या समोरच्या म्हणजे शेजाऱ्यानं जर समजा एखाद्याला आयफोन दिला तर आपण मोबाईल मिनिमम म्हणजे एखाद्या पालकाची राहते इच्छा की आपण अँड्रॉईड तरी घेऊन द्यावं. पण कशासाठी हा अट्टास, कशासाठी हा मुलांच्या भविष्यावरती अट्टास परिणाम करतोय याचं पालकांना थोडंसं पण ध्यान राहत नाही. आता साहजिकच ऑनलाईन अभ्यास असतो, पण मुलं बहुतेक ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली गेमिंग खेळत आहेत, इतर नको ते कंटेंट पाहत आहेत. म्हणजे आता मी आलो होतो कृष्ण आणि अर्जुन आणि कृष्णांच्या संवादातून हे बोलता बोलता बोलून गेलं. आता हे साहजिकच म्हणजे विषयांतर होत राहतं. पण मी काही वेगळं असं सांगण्याचा प्रयत्न नाही करत. ह्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला आहेत, दिसत आहेत. म्हणजे सोशल मीडिया किती गंभीर होत चाललाय हे आजकाल पाहायला मिळतं. त्याचबरोबर या सोशल मीडियामुळे आहे ना घराच्या घर तुटलेले, विध्वंस झालेले. या सोशल मीडियामुळे व्याभिचाराला प्रोत्साहन मिळत चाललंय.
या सोशल मीडियामुळे माणूस जे करायला नको ते करायला लागलाय. म्हणजे किती चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्याच वाईट गोष्टी आहेत. पण जीवनात बॅलन्स असला पाहिजे. त्याच्यासाठी भगवद्गीता वाचली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे, भगवान बुद्धांचे विचार अंमलात आणले पाहिजे, लाओत्सीला अंमलात आणलं पाहिजे, रामायणातली ज्या कथा गोष्टी आहेत त्या अंमलात आणल्या पाहिजे. आता मी जरी परिपक्व नसेल पण मी त्यांच्या टचमध्ये आहे आणि मला त्याचं मानसिक समाधान भेटतं. आणि आजूबाजूला चांगले लोक आहेत ते खरंच माझ्या सर्वांगीण विकासाला हातभार लावलेला आहे. त्यांनी मी त्यांचा ऋणी आभारी आहे आणि असायला पाहिजे. पण ज्या समाजात ज्या वाईट रूढी चालीरीती आणि नवीन गोष्टी घडत आहेत त्यांचा तर खेद असलाच पाहिजे. आता हा व्हिडिओ खूप लॉंग होतोय, मी इथेच थांबवतो. पण तुम्ही सतर्क राहा, सावध राहा. अजून इतर गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत बोलायच्या त्या मी दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलेन. पण हृदयात क्षमाभावना जरूर ठेवा. त्याने तुमच्या कुठे ना कुठेतरी आयुष्याला एक वेगळी दिशा मिळू शकते. त्याच्यामुळे हा आजचा जो श्लोक आहे कृष्ण अर्जुनांचा संवाद, परमेश्वराकडे क्षमा याचना करा तुम्ही केलेल्या अपराधांबद्दल. तो परमेश्वर महान आहे, तो तुम्ही त्यांची लेकरं आहात आणि तो तुम्हाला असं काही वेगळं ट्रीट नाही करणार, सगळ्यांना सारखं समान ट्रीट करतो. पण ही भावना असणं हे महत्त्वाचं आहे, मला हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. आता मी व्हिडिओ इथेच थांबवतो. बोलता बोलता हे विषयांतर झालं आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा.